मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की नेपोलियन हिलच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचा सारांश, ज्याद्वारे तुम्ही शिकू शकाल की यशस्वी लोक कसे विचार करतात आणि ते कसे कार्य करतात। यशस्वी व्यक्तीप्रमाणे विचार करायला शिकून तुम्ही स्वतःला कसे यशस्वी बनवू शकता आणि तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तर चला सुरुवात करूया। पाहूया, विचार करा आणि श्रीमंत व्हा या पुस्तकाचा सारांश। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। इच्छा, काहीतरी मोठं साध्य करण्याची इच्छा आपल्या मनात असलीच पाहिजे। जेव्हा तुम्हाला मनापासून एखादी गोष्ट हवी असते तेव्हा ती तुमच्या समोर वास्तव बनते। तुमच्या स्वप्नाचा सतत विचार करून तुम्ही ते साध्य करण्याचे मार्ग शोधू शकता। तुम्हाला यश तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला काय मिळवायचे आहे। लेखकांनी एक 5 पायरी पद्धत सांगितलेली आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमची पैशाची इच्छा पूर्ण करू शकता। सर्वप्रथम तुम्हाला कुठे जायचे आहे किंवा तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत याचा विचार करा। तुम्हाला ठराविक रकमेचा विचार करावा लागेल, जेणेकरून तुम्ही तुमची स्वप्न साकार करू शकाल। दुसरी पायरी म्हणजे एवढे पैसे कमवण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे तुम्ही ठरवायचे आहे। काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यायचे असते। तिसरी पायरी म्हणजे एक विशिष्ट तारीख सेट करणे, ज्या दिवशी तुम्ही इच्छित रक्कम प्राप्त करू इच्छिता। चौथी पायरी म्हणजे एका निश्चित योजनेचा विचार करणे, ज्यातून तुम्हाला हे पैसे मिळू शकतील आणि तुम्हाला न डगमगता त्या योजनेवर पुढे जावे लागेल। पाचवी पायरी म्हणजे तुमची योजना कुठेतरी लिहून ठेवा। आणि शेवटी 6वी पायरी म्हणजे जेव्हा तुमची पूर्ण योजना असेल तेव्हा दिवसातून 2 वेळा ती वाचायची आहे, सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी। असे केल्याने तुम्ही तुमच्या कामावर लक्ष ठेवू शकता आणि स्वतःला ते करण्यासाठी प्रेरित करू शकता। विश्वास, जेव्हा आपले विचार सकारात्मक असतात तेव्हा सर्व काही चांगले सुरू होते, पण जेव्हा आपण नकारात्मक विचार करतो तेव्हा वाईट गोष्टी आपोआप घडू लागतात। जर आपण असे मानू लागतो की आपण आपली परिस्थिती बदलू शकत नाही, तर याचा अर्थ असा होतो की आपण आपले दुर्दैव लिहिले आहे, कारण जसे आपण आपले मन बनवू तसंच गोष्टी खरोखर घडू लागतील। आपली श्रद्धा खूप शक्तिशाली असते। तुमच्या मनात दृढ विश्वास असायला हवा। तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल, कारण इच्छा अटल विश्वासानेच पूर्ण होतात। ज्ञान, यशस्वी लोक नेहमी आपले ज्ञान वाढवत असतात। त्यांना माहीत आहे की ते जितके जास्त अभ्यास करतात तितके ते अधिक यशस्वी होतात। यशस्वी होण्यासाठी आपल्याला केवळ सामान्य ज्ञान नाही तर विशेष ज्ञान आवश्यक आहे, आणि केवळ विशेष ज्ञान असणे पुरेसे नाही तर ते वापरणे देखील महत्त्वाचे आहे। जर कोणी केवळ ज्ञान मिळवू इच्छित असेल, यशस्वी झाले असते तर विद्यापीठाचे प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ हे जगातील सर्वात महान आणि यशस्वी लोक झाले असते, परंतु तसे नाही। काहीतरी मोठे करण्यासाठी केवळ ज्ञानाची गरज नाही तर विशेष ज्ञान आवश्यक आहे। तुम्हाला कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेण्याची गरज नाही किंवा विशेष ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही। तुम्ही शाळेत न जाताही बरीच माहिती मिळवू शकता। यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकांची, लेखकांची पुस्तके वाचू शकता किंवा कोणत्याही शैक्षणिक कार्यक्रमाला जाऊ शकता। विशेष ज्ञान म्हणजे तुमच्या क्षेत्रातील ज्ञान। महान खेळाडू हा केवळ महाविद्यालयीन शिक्षण घेऊन खेळाडू बनत नाही, तर त्याला त्याच्या खेळाचे विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते आणि सतत सराव करावा लागतो, ज्यामुळे तो महान खेळाडू बनतो। कल्पना, अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो, बुद्धिमान असण्याचा अर्थ तुम्हाला किती माहिती आहे असा नाही, बुद्धिमान असणे म्हणजे तुम्ही किती कल्पना करू शकता असा होय। कल्पना शक्ती हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे आपण आपली स्वप्ने कल्पनांमध्ये आणि आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणू शकतो। जगातील महान लोकांनी यश मिळवण्यासाठी कल्पना शक्तीचा वापर केला आहे। उदाहरणार्थ, कोणताही शास्त्रज्ञ एखादी वस्तू किंवा यंत्राचा शोध लावण्यापूर्वी त्या वस्तूची त्याच्या मनात कल्पना करतो, ती बनवल्यानंतर ती कशी दिसेल आणि ती कशी काम करेल। आज आपण आपल्या आजूबाजूला जे काही पाहतो, जसे की इंटरनेट, मोबाईल किंवा सोशल मीडिया, या सगळ्या मागे कोणाची तरी कल्पनाशक्ती असते। वेळोवेळी कल्पना करत राहा। तुम्ही जितकी जास्त कल्पना कराल तितकी तुमची कल्पनाशक्ती वाढेल। यासह आपण वेळेसह अधिक यशस्वी होऊ शकता।
नियोजन, तुमच्याकडे ठोस योजना असल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. प्लॅनिंग ही तुमची इच्छा पूर्ण करण्याची पहिली पायरी आहे. म्हणून कोणतेही काम करण्यापूर्वी पूर्ण आराखडा तयार करा आणि कागदावर लिहा. तुमची पहिली योजना यशस्वी झाल्यास दुसऱ्यावर काम करा, अयशस्वी झाल्यास तरी सुद्धा दुसऱ्यावर काम करा आणि दुसरा काम करत नसला तरी हार मानू नका आणि ठोस योजना लागू होईपर्यंत नवीन योजना बनवत राहा. दुसरे उदाहरण हेनरी फोर्डचे आहे. हेनरी फोर्ड केवळ त्याच्या बुद्धिमत्तेमुळे यशस्वी झाला नाही, तो त्याच्या योजनांमुळे कार व्यवसायाचा राजा बनला. मित्रांनो, श्रीमंत लोक कोणताही निर्णय घेण्यास आपला वेळ वाया घालवत नाहीत, परंतु निर्णय घेतल्यानंतर जर त्यात काही कमतरता असेल तर ते हळूहळू त्यात आवश्यक ते बदल करतात. ही ताकद आहे निर्णय क्षमतेची. श्रीमंत लोक लोकांच्या शब्दाच्या प्रभावाखाली सहजपणे पडत नाहीत, परंतु त्यांच्या स्वतःच्या कल्पनांवर अवलंबून असतात. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्ही त्यावर ठाम राहिले पाहिजे. तुमची ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही तुमच्या टीम सदस्यांव्यतिरिक्त इतर कोणताही सल्ला घेऊ नये. जिद्द आणि चिकाटी, असे बरेच लोक आहेत जे एकदा अयशस्वी ठरल्यानंतर हार मानतात आणि त्यांची स्वप्ने पाहणे थांबवतात. न थांबता पुढे जाण्याची सवय लावली तर पराभव कधीच तुमच्या मार्गात अडथळा ठरणार नाही. यशस्वी होण्यासाठी जिद्दी असणे खूप गरजेचे आहे. लोक तुम्हाला नेहमी सांगतील की तुम्ही हे काम करू शकत नाही, पण अशा लोकांचे न ऐकणे तुमच्यासाठी चांगले आहे. प्रत्येकाच्या विचारानुसार काम केले तर काहीच करता येणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील असेच विशेष व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.